नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. आज मी आलो आहे किल्ले सरसगडवरती. तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी फॉलो करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर चला मी दाखवतो तुम्हाला किल्ले सरसगड. आहे ना, खूप डेंजर रस्ता आहे भाई. आणि रस्त्यामध्ये आम्हाला एक कुत्रा भेटला आहे की प्रत्येक गडावर जाताना एक कुत्रा आपल्याला सोबत भेटतो रस्ता दाखवण्यासाठी. आम्ही पण रस्ता चुकलो होतो, पण हा आमच्यासोबत एक कुत्रा आहे बघा, खूप क्यूट आहे, आम्हाला रस्ता दाखवतोय. चला तर जाऊया किल्ले सरसगड बघण्यासाठी. रस्ता एवढा भयानक आहे, खूप म्हणजे रस्ता पण नाही, असं फायनल वाट आहे. फक्त इथं कुठला नागोबा नको भेटायला आम्हाला. नागोबा भेटला तर पूर्ण ट्रिपची वाट लागेल. 5 मिनिटं झालेत, चालतोय सतत वरती. खेकडे दिसले तर आम्हाला खेकडे दाखवतो तुम्हाला, सफेदवाले. गेला वरती खेकडा. थकवा खूप, पूर्ण इन्क्लाइन रस्ता आहे, थकवा लागतो खूप. चालताना फक्त एकच गोष्टीचं लक्ष घ्यायचंय, आजूबाजूला कुठला नागोबा नको दिसायला. एक चुकी केली, पाण्याची बॉटल नाही आणली आम्ही सोबत. आता आम्ही जरा वरती टॉपला आलो आहोत, पण रस्ता इथं काय असं बोर्डिंग वगैरे, नेमप्लेट वगैरे लावली नाही वरती जाण्यासाठी. योग्य मार्ग कुठला आहे ते. खूप थकलो. वरतून तुम्ही हा व्ह्यू बघा, एक नंबर. चला अजून बघू वरती. 10-15 मिनिटात पोहोचलो तर ठीक आहे, नाही तर वापस रिटर्न यावं लागेल. कारण की मला तर वाटत नाही बरोबर रस्त्यावर चाललो आहे आम्ही, पण आमच्यासोबत एक कुत्रा आहे म्हणून काय वाटत नाही. कुत्रा पण सोबतच आहे, एकदम स्टार्टिंगपासून कालपासून सोबत आला आहे आमच्या. आता फायनली अशा ठिकाणावरती आलो आहेत आम्ही, तिथून आम्हाला समोर गड दिसतोय. खूप चांगलं वाटते गड दिसतोय, पण मेन जी इन्क्लाइन ट्रेकिंग आहे ती पुढे आहे. जी आम्ही आता केली, जी पाठीमागं घालून ही नॉर्मल होती. आता जी मेन आहे ती पुढे आहे. तुम्हाला दाखवतो बघा गड. सरस. गडाच्या थोडं खाली आलात की तुम्हाला एक पाण्याची टोक दिसेल, टोक क्रमांक 1. हा बघा पाण्याची टोकी. चला हे बघून आता पुढे जाऊयात जरा. सोबत माझा मित्र आहे, त्याला लागलाय खूप दम. तो काय बोलतो, तू जा वरती, मी थांबतो खाली. त्याचे पूर्ण 15-20 मिनिटातच थकलाय झोप एकदम. आता एकटं जाऊ का मी, तर थांबू याच्यासाठी. झोपते 5-10 मिनिट आराम करू, फिर चल. ठीक आहे. अरे डर के आगे जीत है, अच्छा वो थम्सअप नाही. फक्त थोडा वेळ अजून आणि आम्ही असणार एकदम टॉपला. बघा तुम्ही किल्ले सरसगड. चढता चढता आमचे पूर्ण वाट लागले. फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स.
आता आम्ही वरती चाललोत आणि पूर्ण धुके आलेत वरती. त्याला धुके बोलतात ते काय बोलतात काय माहिती नाही, पण पूर्ण दूर दूर झालाय, काय दिसत नाही आजूबाजूला. तुम्ही बघू शकता. फर्स्ट टाइम आहे एक्सपिरियन्स. काही वेळपूर्वी काहीच नव्हतं इथं, आता पूर्ण धुके धुके, पूर्ण वाईट वाईट झालंय गाडी, सफेद धुक्यांनी भरलेला आहे. आता वरती जातोय, रेनकोट काढलाय, खूप गरमी होत होती म्हणून, पाऊस पण कमी झालाय. चला वरती जाऊया आता. हा चला. ते धुके झाले होते ते आता तुम्हाला दाखवतो बघा. पूर्ण क्लिअर झालेत, पूर्ण गाव आता एकदम क्लिअर दिसतंय. पाली गाव क्लिअर होईल. आता समोर असा रस्ता आहे, मला दाखवतो. असा असा रस्ता आहे की माझा मित्र नाही जाऊ शकत वरती, त्याची पूर्ण हे पाठून 4 झाली. तू जा, मी थांबतो खाली. आणि मला पण भीती वाटते वरती जाण्यासाठी, तरी पण जाऊयात, बघूयात. मैं जो सीढ़ी बोल रहा था मनोज, ये है सीढ़ी, देख छोटा छोटा सीढ़ी है. रुक, मैं आता है 5 मिनट में. जेवढा सोपा ऐकला होता हा सरसगड, खूप अवघड आहे, खूप खूप अवघड आहे. तेच खालपासून वरती चालण्यासाठी तर मार्ग आहे, पण जसं तुम्ही गडावरती येता वरती तर एक डोंगर आहे आणि डोंगराला अशी रशी बांधलेली आहे, केबल बांधलेली आहे, तिला पकडून तुम्हाला वरती जावं लागेल. बघू थोडं वरती जाऊन जर मला रस्ता भेटला व्यवस्थित तर मी वरती जाणार, नाही तर अथवा मी वापस येणार. कारण फायनली वरती आलो आहे. इथे एक काता कोरीव गुहा लिहिला आहे आणि इथं एक गुहा आहे. आतमध्ये जाऊन बघण्याचं माझं एवढं काय धाडस नाही आहे, एकटा आहे म्हणून. खालती मित्र थांबलाय, तर कोण सोबत असता तर मी नक्की आतमध्ये गेलो असतो, पण मला आतमध्ये आता तसं भीती वाटते, वरतीच जातो मी. शपथ यार, खूप एक नंबर यार, मजा येते खूप. असं वाटतं तुम्ही आलात ना, तुम्ही स्वतः एक्सपिरियन्स घ्याल तेव्हाच भारी वाटेल. जो मी जेव्हा सांगेल, म्हणजे असं व्हिडिओमध्ये सांगतो एवढं भारी एवढं भारी, व्हिडिओमध्ये तुम्हाला एवढं भारी दिसणार नाही. जेव्हा तुम्ही स्वतः येणार नाही ते, तेव्हा तुम्हाला समजणार की काय आहे सरसगड. तर चला वरती जाऊया. आता शिड्या लागल्या तिथून, एकटाच आहे मी, आजूबाजूला कोण नाही, आणि फाटली एवढी माझी की सांगू शकत नाही तुम्हाला. पाणी वाहत आहे, पाण्याचे झरे वाहत आहेत. फक्त नागोबा नको भेटायला ना, कुठला प्राणी नको भेटायला. टोल गेला तर गेलो बाबा. कसा बसा हा शिड्यांचा रस्ता पूर्ण करून मी वरती आलोय. खूप घाबरलो, पण एक्सपिरियन्स एकदाच केला, पण चांगला केला. खूप टाईम घेतला मी, पण आलो व्यवस्थित. तीच प्रार्थना करतो तो व्यवस्थित वापस जाण्याची. पण थकलोय खूप, वाटत दिसत असेल तुम्हाला आवाजावरून, खूप थकलोय. आता हा पुढे आहे पाली दरवाजा, हा मेन गेट आहे. आतमध्ये जाऊ इथून. बघू, तहान पण लागले यार, पाणी घेऊन यायला पाहिजे तरी येण्यासाठी. पाणी तसं पाली दरवाजा क्रॉस करता ना, आवाज फिरतोय यार, गुंजतो इथं. तेवढी चौक लिहिलं आहे, म्हणजे बसू शकता तिथं. चौक असं काहीतरी आहे. आलोय वरती.
हिंमत नाही होत अजून वरती एकटा जाण्याची. वरती अजून खूप वरती जाण्यासारखं आहे, पण एकटा असल्यामुळे जाऊ वाटत नाही. भीती वाटते जरा. भीतीचा प्रश्न नाही हो, पण सोबत कोणी असला ना एक अशा गड किल्ल्यांवरती तर जरा हेल्प होते चांगली. जाऊ का वरती? जायला काय नाही, पण माझा मित्र खाली एकटा थांबलाय, त्याची काळजी. आता इथून वरती एक रस्ता आहे पुढे जाण्याचा. अजून वरती खूप काही आहे. गड बाले किल्ल्याकडे जाण्याचा रस्ता आहे तो. असं जायचं आहे आणि वरती काय करू, जाऊ पण वरती कोणतरी भेटेल मला असं वाटतं. मित्राला फोन करतो, जर नेटवर्क असला तर फक्त थांब जरा, जाऊन येतो मी. चला थोडा तरी वरतीच आहे बघा. दक्षिण बुरुज या ठिकाणावरती आहे मी आता. आणि इथून तुम्हाला एकदम खास गोष्ट दाखवतो, एकदम भारी गोष्ट दाखवतो की हे बघा, छोटीशी अशी बुरुज बनवली आहे. त्याच्यावर फटीमधून तुम्ही बघू शकता की जुन्या काळामध्ये हे एक छोटंसं असं बुरुज बनवलं आहे आणि तिथून एक अशी खिडकी टाईपमध्ये बनवलं आहे. तुम्ही तिथून बघू शकता की जुन्या काळामध्ये सैनिक जे असतील आपले ते इथून लक्ष ठेवत असतील आणि बघत असतील कोण येत आहे का, यासाठी बनवले. छोटे छोटे खिंडी असं बनवले. किती भारी दिमाग लावला असेल त्या काळामध्ये. विचार करा तुम्ही, त्या काळामध्ये लोकांना पण माहिती होतं की कशा हे बनवायचे बुरुज. बघा भारी. अविस्मरणीय, खूप आठवणीत राहील हा मला गड. कारण की इथे मी टॉपला एकटाच आहे आणि माझ्या जवळपास कोणीच नाही, सध्या कोणीच नाही. कुठला माणूस ना कुठला कुत्रा ना कुठलं काहीच नाही, जवळपास कोणीच नाही आणि मी एकटाच आहे इथे. हे पाण्याचं टोक आहे इथे एक, खूप भारी. आणि मी एकदम टॉपला आहे आता. खालती गुफा आहे आणि गुफेमध्ये मारुतीचं रायाचं मंदिर आहे. जाऊया, आशीर्वाद घेऊया आणि आपण आपला खालती जाऊया. अजून मला असं काही वाटत नाही की अजून वरती थांबा. मित्र माझा खालती थांबलाय, भरपूर वेळ झाला. त्याला पण चालते आहे, त्याला बोललो होतो 10-15 मिनिटात वर खालती येतो. 15 मिनिटं मला वरतीच यायला लागली, अजून 15 मिनिटं खालती जायला लागली. तर वरती जाण्यासाठी माझी पूर्ण फाटत होती. मला 2 मित्र भेटलेत, ते वरतून वापस रिटर्न येत होते. तर त्यांना बोललो मी, मला चला वापस घेऊन वरती. दोघं जण मला वापस वरती घेऊन जातात. ते आता परतीला जात होते खालती, पण माझ्यासाठी वापस वरती चालले. पहिल्यांदा असं कोण भेटलंय की वापस वरती जाते माझ्यासोबत. मित्र तुझं नाव काय? अथर्व. आणि तुझा मित्र? निमेश. हे दोघं जण आता माझ्यासोबत वरती जातात. बघू, बोलतायत वरती एक मंदिर आहे. कुठलं मंदिर आहे मित्रा? चला वरती मंदिर आहे एक, बघूयात, आशीर्वाद घेऊयात. पाण्याचे टोके इथं भरपूर आहेत आणि पाण्याचे टोके 5 क्रमांक आहे. अगदी अजून पाण्याच्या टोक्यात पण याच्यामध्ये थोडं शेवळ झाले. वरती जाऊयात चला. असंच बनव. जसं जसं पुढे पुढे येतोय आम्ही, धुके खूप जास्त वाढलेत आणि कातळ कोरीव खोली, इथं खोल्या पण अशा भरपूर आहेत. कातील कोरीव शिल्प
तुम्ही बघू शकता पूर्वी शिल्प असं खोल्या आहेत त्याच्यामध्ये राहण्यासाठी आहेत वाटतं. या जुन्या काळात लोक तिथे राहत असतील. घरासारखं असं बनवलं आहे. थांबू शकता आता. भरपूर काही खोल्या आहेत तिथं राहण्यासाठी गडाच्या पायथ्याशी. चला आम्ही आता पुढं जाऊया. पाऊस जास्त होण्याच्या अगोदर वापस यायचं आहे मला. आणि 2 मित्र आहेत त्यांना घरी जायचं होतं. अर्ध्यातून मी वापस वरती घेऊन आलो. पूर्ण गडाच्या म्हणजे कोपऱ्याला खालती जसं येईल ना तसं तसं खोल्या आहेत थांबण्यासाठी. पावसात म्हणजे थांबू शकता असं जागा आहेत. थोडं पण काय वाईट नाही, चांगलं आहे. तर आता आलो आहोत एकदम वरती टॉपला सारसगडच्या. इथे एक मंदिर आहे आणि वाड्याची जुन्या पुरातन काळाचे वाड्याचे अवशेष पण आहे तिथं बघण्यासाठी भरपूर. बघू शकता. आता पुढे मंदिर आहे. चला मंदिर. असं वाटतं कोणतेही पूजा अर्चना करायला येत असेल पण रोज. फुलं वगैरे लावलेली आहेत. वरती एकदम असं खूप छान असं मंदिर आहे. मंदिराचा परिसर बघा तुम्ही. बसण्यासाठी पण खूप चांगली जागा आहे. आणि जी जमीन आहे असं वाटतंय ही शेणाने सारवली आहे. येत असतील लोक इथे पूजा अर्चना करण्यासाठी. आणि इथे एक भगवान महादेवांची पिंड आहे बघा तुम्ही. खूप चांगलं मंदिर आहे. आणि पुढेच आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची एक मूर्ती आहे. मंदिराचा परिसर पण तुम्ही बघा खूप सुंदर आहे. साईडला अशी गॅलरी केली आहे लोखंडाची. आणि बाजूला असा एक छोटासा तलाव आहे. त्यामध्ये आता पाणी पण आहे भरपूर. पावसाळ्यात अजून वाढेल. असं खूप कडासारखं असं बनवलं आहे मंदिराच्या पाठीमागे. आणि त्याच्यामध्ये पाणी जमतं. पाण्याची विहीरच बोलू शकतो अशा प्रकारे. आता पुढे थोडं बाजूला बघूयात 5 मिनिटं आणि खालती जाऊयात. अशा प्रकारे गड बघितला आहे पूर्ण आपण. आणि 2 मित्रांमुळे मला मंदिराचं दर्शन घ्यायला भेटलं. खूप चांगलं वाटतंय कारण की मी खालतूनच वापस जाणार होतो. एकटा होतो त्याच्यामुळे. आणि भीती पण भरपूर वाटत होती. या दोघांमुळे वरती आलो. तर धन्यवाद मित्रांनो. चला आता वापस खालती पण घेऊन चला मला. पाणी पण नव्हतं माझ्याकडे पिण्याचं. तहान पण भरपूर लागली होती. त्यांच्याकडे पाण्याची बॉटल होती. थोडं पाणी भेटलं प्यायला. थोडं हायड्रेशनसाठी बरं आहे. पाण्याची बॉटल मी आणली पण खालतीच गाडीमध्ये ठेवली. पाऊस पण पडायला लागला. जायला लागली वाट लागलेच. पाऊस पण आता जोरात येणार आहे. आणि रेनकोट पण मी खालीच ठेवला आहे माझ्या मित्राकडे. आणि वरती भरपूर आलो आहे. भिजणार भरपूर आता. लागणार चांगले आजारी पडेल. त्याच्यापेक्षा लवकर जायला लागेल खाली. जेवढं सोपं वाटत होतं तेवढं नाही. 10-15 मिनटासाठी पाऊस गेला आणि वरती एकदम टॉपला आलो आणि पाऊस चालू झाला. आत्ता तर लागणारच चांगले. भिजायला नाही पाहिजे फक्त जास्त. त्यांच्याकडे रेनकोट होतं त्यांनी बॅग आणली होती आणि बॅगेत रेनकोट घालतायत आता. आणि माझ्याकडे काहीच नाही आहे. सांगू शकत नाही माझी फिलिंग मी आता. लवकरात लवकर खाली पोचावं लागेल. अर्धा तास लागेल. अर्ध्या तासात मी पूर्ण भिजणार. पूर्ण ओला चिंब होणार. ताप बीप आली तर अजून बेकार. जवळपास चांगलेच हाल बेकार होणार माझे आता. चला पण काय नाही.
फिरत होतो, बोलत होतो की येताना जेवढा सोपं आहे तेवढा जाताना पण अवघड आहे. का जाताना एवढा अवघड आहे तुम्हाला दाखवतो. चला मी, माझ्या समोर 2 जण जात आहेत, ते कसे जात आहेत तुम्हाला दाखवतो. इकडे बघा, कसं वाटतंय? भीती वाटते का? रस्सीला पकडून जातात. जर रस्सी सुटली, हात सुटला तर डायरेक्ट कोसळला माणूस. हा बघा, रस्सी सुटली, गेला डायरेक्ट, व इथूनच वरती. आरामात जावा. आणि क्लायमेट पूर्ण क्लिअर, वेदर पूर्ण क्लिअर झालं आहे आता. पूर्ण आता वातावरण क्लिअर दिसतंय. पाऊस पण पडत नाही आहे. थोडी भीती कमी झाली कारण की मी रेनकोट नव्हता आलं, तरी पण भिजलोय, पूर्णच भिजलोय. तुम्हाला दिसत असेल, दिसत नसेल, ब्लू कलर आहे. पूर्ण वाटत असेल भिजलो नाही, पण पूर्ण भिजलोय. चला बघूया. खूप म्हणजे करा, ट्रेक करा. एकटे असाल तर एकटे करा, कोणासोबत असाल तर कोणासोबत करा, पण ट्रेक करा, फिरा, मजा करा. कारण की असे अनुभव घेतला मला अशा गड किल्ल्यांवरतीच आहे. घरात बसून कोणाचं व्हिडिओज बघून तुम्हाला असा अनुभव येणार तर नाही. बेसिक नॉलेज भेटेल तुम्हाला व्हिडिओज बघून, पण रिअल एक्सपिरियन्स घ्यायचा आहे तुम्हाला तर स्वतः यावं लागेल. स्वतः याल तर असा एक्सपिरियन्स घ्याल तुम्ही. तर मित्रांनो, हा होता माझा सारसगडचा पूर्ण ब्लॉग स्टार्ट टू एंडपर्यंत. आणि तुम्हाला हा ब्लॉग माझा आवडला असेल तर तुमच्या मित्राला फॉलो करा, सबस्क्राईब करा माझं चॅनल, लाईक करा व्हिडिओला. व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज करा, कारण की खूप स्ट्रगल केला आहे मी ह्या व्हिडिओसाठी. खूप भिजलो पण आहे, तुम्ही बघत असाल पावसात. आता भिजलो पण आहे भरपूर, आणि आता खाली ट्रेक करून जायचा पण आहे. तर आता मी नॉनस्टॉप खालती जाणार आहे. फोन ठेवतो खिशामध्ये, कारण की जर व्हिडिओ बनवत राहिलो तर खूप वेळ लागेल खालती पोहोचण्यासाठी. तर चला खालती पोहोचूयात आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला.